येऊ शकतो का? हां हां ये. एवढ्या रात्रीचं येणं काही बरोबर नाही, पण मला माणुसकीने मजबूर केलं. म्हणजे ते MIDCत निघालो होतो नाईट ड्युटीला. तर रस्त्यात भुकेने तळमळणारे हे 2 गरजवंत भेटले मला. आता व्यासनी माझ्या घरी जेवायला घेऊन जाणार होतो, पण माझं घर लांब आहे. म्हणलं मित्राची खानावळीजवळ, म्हणून इकडे घेऊन आलो. बिचाऱ्यांनी शेवटचं कधी खाल्लं असेल कुणाच ठाऊक. शेवटचं कधी खाल्लंय ते ध्यानात बी न झालंय बघा. अहो पण खानावळ कधीच बंद झाली. अरे देवा, आज जर काय खाल्लं नाही तर उद्याचा सूर्य दिसल का नाही ते बी माहित नाही बघा. शिळपाक काय बी चालेल, बघा की काय होतंय का. बिचाऱ्यांचा हाल बघवलं नाही म्हणून तुमच्याकडे घेऊन आलो. ऍक्च्युली आज रातचा स्वयंपाकच नाही झाला आमच्याकडे. सॉरी. मोठ्या आशेने आलो होतो तुमच्याकडं, पण ठीक आहे आता बघतो काहीतरी. चला बाबांनो चला. खरंच सॉरी. अहो तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? त्या महादेवाच्या मनात तेच होणार. उलट मी तुम्हाला सॉरी म्हणलं पाहिजे, तुमची झोप मोड केली म्हणून. सॉरी. नाही माझी झोप पण नाही. मी अभ्यासच करत होती. कसला अभ्यास? UPSC. माझी 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 म्हणजे कलेक्टरची परीक्षा. असा अभ्यास वाचला पाहिजे माणसानं बघा. नाही तर याच काळची पोरं 5वी 9वी शाळा सोडून देतात. हा, शाळेची म्हणून काय आवडायचं नाही बघा. ती म्हणतात ना व, जो शिकाल तो टिकाल. जेवण नाही आहे त्यांच्याकडे बाबा. निघूया आपण. चला चला निघूया. पण 2-4 घास काय मिळाला असतं तर लय बरं झालं असतं हो. खरं तर आमच्या आईने शिकवलंय, दारात आलेल्याला कधीच उपाशी माघारी पाठवायचं नाही. पण आज नेमकं सॉरी. धन्य आहे माऊली. आमचा नमस्कार सांगा त्यासने. थांबा. आजपासून कृष्णाईच्या खानावळीत कोणी उपाशी गेलेलं नाही. तुम्ही आत या, मी काहीतरी बनवते तुमच्यासाठी. हा, आई आता तू कशाला? अगं एवढ्या रात्रीचं कुठं जेवण मिळेल यासनी. मी करते हा काहीतरी.